नको वाटतं, परंतु पण या नियम आणि अटी मी जे ऐकतो ते नियम आणि अटी तुम्ही स्वतः संस्कारात आणा. तुम्ही बौद्ध आहात, लोकांनी विचारलं कोण आहे तर मी बौद्ध आहे. अरे मग बौद्ध आहे म्हणजे नीतीला सांगतात ज्या महापुरुषाने तुम्हाला हा मार्ग दिला आणि त्या मार्गामुळे तुम्ही आज सर्व समाजामध्ये स्वाभिमानाने वागता. तो स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी इथं धार्मिक पूजा असेल किंवा धार्मिक कार्य असेल ते चित्र तुम्ही तरुणाने निर्माण केलं पाहिजे. आता तुम्हाला महामानवाने अति श्रम देऊन रक्ताचं पाणी करून डोळ्याच्या वाती बनवून हा मार्ग दिला. त्या मार्गाचं पालन करायला मग त्याचं पालन करा. भगवान काय इथं देवांसारखं काय मानधन देत नाही. इथं देव काय हा तुला नारळ दिला किंवा मला हे दे, तसं भगवान बुद्धांनी फक्त एकच मार्ग दिलेला आहे की तुझा करता तन्विता तू. तुला जर सुख समाधान मिळवायचं असेल तर ते समाधान तुझ्या कर्तव्यात आहे. तुझ्या कर्तव्यातच तुला सुख समाधान आहे. तुला सगळं काही जे काही मिळायचं असेल तुझ्या कर्तव्यातच मिळेल. हे बोलून घ्या. मी आणखी काही बोललो होतो पण जास्त बोलत नाही. आज जे काही आम्हाला ज्या महापुरुषांनी दिलेलं आहे ते जर राखायचं असेल तर याचा स्वाभिमान ठेवा. कारण मागे आपले पंतप्रधान बोलून गेले जे काही तुम्हाला मिळालं तेवढं त्याचा या पुढे अपेक्षा करू नका. आपल्याला नेता कोण नाही आहे, जे मिळाले हे सुद्धा नष्ट करायला ते पाहतायत बघतायत. समजलं? आता बुद्ध धर्माच्या कमिटीचा विचार करा. बुद्ध धर्म स्वाभिमानाने अभिमानाने मिळवण्यासाठी असेल तर त्या ठिकाणी जातीनिशी आवश्यकता आपण प्रयत्न करावे आणि समाजाला समजून समाजाचा स्वाभिमान राखून समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न सर्व तरुणांना करावा. याच्यापुढे मी जास्त काही बोलू नाही. तरुणाने अजून विचार करावा बरोबर आपण कुठे चाललो आहोत आणि आपण काय केलं पाहिजे. या तरी मी जास्त न बोलता जे काय बोललो ते शांततेने ऐकलं. पण ते शांततेने ऐकून सुद्धा शांततेने एकच मनात ठेवा की आपण प्रत्येक मुला बौद्ध धर्माची बौद्ध पूजा पाठ वगैरे जी काय विधी आहे ते संस्कार आहेत ते संस्कार आपल्या अंगी प्रत्येकाने घ्यावे. अशा प्रकारे मी न करतो विनंती करतो सर्व विचारांची शुभेच्छा आजच्या दिवशी निर्माण करतो. मी माझे पुढे करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. बंधूंनो, अध्यक्ष महोदयांनी आता जो काही विचार मांडले टाकले त्याच्यावरती सर्वांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांची खात्री व्यक्त केली आहे की आताची असली सत्य परिस्थिती आणि आपल्याला काय करायला पाहिजे किंवा काय करू नये त्याचं योग्य असं तंतोतंत मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर वंचित बहुजन आघाडी धामापूर गट अध्यक्ष यांना मी विनंती करेन की त्यांनी येऊन पुढे मार्गदर्शन करावे. हॅलो, सर्वांना मैत्री द्यावी. अखंड विश्वास शांतता गरजे देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले विचारांचे सर्व थोर पुरुषांना थोर मानलाना माझा पंचायत प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय त्रिरत्न पंचशील सेवा मंडळ ब्रह्मांड तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ब्रह्मांड यांच्या अध्यापत्याखाली आजची भगवान बुद्धांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहे. ह्या जयंतीला उपस्थित मुंबई संघटना ग्रामस्थ यांचे पदाधिकारी आणि सभासद बंधू माता भगिनी आणि बालमित्र आपल्याला आज मार्गदर्शकाकडे आजच्या सभेचे अध्यक्ष महोदय आणि बरंचसं आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सुद्धा मार्गदर्शन करताना आजची परिस्थिती
जर तुम्ही बौद्ध धर्माची पाहिली तर सगळे व्हिडिओवर व्हॉट्सअपवर ते बघत आहात आणि बघताय. तर आजची आमची परिस्थिती फार वेगळी आहे. धर्माच्या आणि धर्माच्या विरोधात आहे. आजच्या कार्यक्रम सुशोभित करण्यासाठी स्थानिक और मुंबईच्या कार्यकर्त्यांनी जो काय कालपासून इथे आपले मेहनतीने करतात आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपला जास्त वेळ न घेताना वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद धामापूर गट या गटाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा सोलागाव विभाग महाजन, भारतीय सरकार मंडळ सोलागाव विभाग महाजन, माता रमाबाई महिला मंडळ महाजन या चारही संघटनेच्या वतीने आजच्या जयंतीला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद दिलीप पवार साहेब. मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष अभिमान प्रकाश पवार साहेब यांना विनंती केली पुढे मागणी. विश्ववंदनीय तथागत महाकारण भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, माता रामाई, माता भीमाई, महान पवार यांना मी मानवंदना करतो. आजच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष आणि प्रियत पंचायत सेवा मंडळ ग्रामस्थ मुंबई यांचे सभासद कार्यकर्ते हे इथं कालपासून मेहनत घेत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. आता जे आमचे अध्यक्ष सभेचे यांनी जे मांडलेले मत आहेत ते सर्व चांगले आहेत. आज वर्धमान दिलेले मत आणि बुद्ध जयंती, आंबेडकर जयंतीनिमित्त, संयुक्त जयंतीनिमित्त इथं सर्व बसलेले सभासद मंजूर यांना मी आज जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रकाश पवार साहेब. मी आम्हा मुंबई मंडळाचे सदस्य अभिमान मंगेश पवार साहेबांना विनंती केली की त्यांनी अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसे सर्व महापुरुष आणि सर्व महामातांना माझा पंचांग प्रणाम. आज संयुक्त जयंती, डॉक्टर बाबासाहेब जयंती, बुद्ध जयंती, अशोक सम्राट, सर्व महापुरुषांची जयंती आपण संयुक्त जयंती म्हणून साजरी करत आहोत. तसेच आज आपल्या विहाराचा वर्धापन दिन या निमित्तानं एक कार्यक्रम आपण आयोजित केला आपल्या स्थानिक तसेच मुंबई मंडळाने. खरोखर आनंदाची गोष्ट. आणि असा हे जे प्रत्येक वर्षाचे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला बरेचसे आपले मुंबईकर स्थानिक येऊन जे काही सहकार्य करतात आणि त्या सहकार्यातून आपण हा वर्धापन दिन साजरा करतो, त्याबद्दल मी स्थानिक आणि मुंबई यांना शुभेच्छा देतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आम्हा भावकीचे माजी अध्यक्ष आणि संघटक माननीय चंद्ररावजी पवार यांचं बरंच मोलाचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. तसेच आज वंचित बहुजन आघाडी, या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांनी सुद्धा आपल्यासमोर आपले विचार मांडलेले आहेत. आम्हा मुंबई भावकीचे अध्यक्ष प्रकाशजी पवार यांनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. आणि खरोखरच या सगळ्यांचे विचार
आणि चांगल्या प्रकारे संघटना ही कशी आणि कशा प्रकारे असायला हवी याचं मार्गदर्शन मिळालं आहे. तरी आपण सर्वांनी या जयंती निमित्ताने आणि वर्धापन निमित्ताने सर्वांनी येऊन मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व त्रिवेत्र पद्धती सेवा मंडळ, स्थानिक मुंबई आणि माता रमाई महिला मंडळ या सर्वांचा मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच बाबासाहेबांचे विचार आणि आमच्या अध्यक्षांनी आमच्या दादांनी सांगितलं भाऊंनी की आजचे जे सरकार आहे आणि ते सरकार खरोखर जातीवादी सरकार आहे आणि त्यांनी आपल्या बौद्ध धर्माच्या बौद्धांच्या ज्या मागण्या एसटीच्या ज्या जे काही आरक्षण आहे ते संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि या गोष्टी आपल्या वंचित आघाडीचे माननीय प्रकाशजी आंबेडकर बाबासाहेबांचे नातू हे या प्रकरणावर खरोखर आक्रमक भूमिका घेऊन या सत्ताधाऱ्यांना विरोध करून सगळ्या संघटनेला बाजूला ठेवून आज वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आपला समाज ठामपणे उभा राहिलेला आहे आणि खरोखरच बाळासाहेबांचे विचार हे चांगल्या पद्धतीनं वंचितच्या माध्यमातून वंचित म्हणजे नुसते बौद्ध नाहीत तर सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या घटकाच्या सगळे जे मागासवर्गीय एसटी एससी ओबीसी या लोकांना घेऊन जो काही प्रयत्न चाललाय त्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या वाडीतील सर्व बौद्ध बांधवांनी किंवा जे वंचित आहेत या सर्वांनी एसटी ओबीसी या सर्वांनी आपल्या या वंचित पक्षाच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला या सरकारला जे काही त्यांचा मनसुबा चाललेला आहे ते हाणून पाडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संघटित व्हायला पाहिजे आणि आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला कुठल्या प्रकारचे आपल्या बाबासाहेबांनी दिलेले हक्क हे मिळू शकणार नाहीत आणि ते हक्क आपल्याला मिळायलाच पाहिजे. तर आपण प्रथम संघटित व्हायला पाहिजे. खरोखर बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. तो संघर्ष कशासाठी? तो आपसामध्ये नव्हे तर आपल्याला जर कोण अत्याचार करत असेल, आपल्यावर अत्याचार करत असेल, आपल्या समाजावर अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी संघटित होणं हे गरजेचं आहे. तेव्हा संघटित व्हा आणि मग त्यांच्या विरोधात आपल्याला जो काही कोणी त्रास देत असेल, आपल्या समाजाला जो कोणी त्रास देत असेल तर त्या विरोधात आपण त्यांच्याशी संघर्ष केला पाहिजे. आणि म्हणूनच या समाजाला आपल्या याची गरज आहे आणि म्हणून सगळ्या बांधवांनी सगळ्या आपल्या लोकांनी संघटित व्हायला हे गरजेचं आहे. आणि आज एवढाच मी संदेश देऊ शकतो. आणि आज मला आपल्याकडून जी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. धन्यवाद मंडळी साहेब. मी ग्रामीण मंडळाचे उपाध्यक्ष आयुष्मान अरविंद पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द माझ्याबद्दल बोला. जय हिंद सर्वांना. श्रेष्ठ परमेश्वर मंडळ विभाग या मंडळाचे सर्वांनी समाज आणि त्यांनी या सेवाबद्दल आजच्या भाषणाचे म्हणून आजच्या या वाटाबद्दलच्या आपल्या सर्वांना आपल्या शुभेच्छा. म्हणून मार्गदर्शन आम्हा मंडळाचे अध्यक्ष माझे अध्यक्ष ज्येष्ठ यांनी केलेलं आहे. तरी सुद्धा संघटनेवर बोलताना मोहम्मद प्रसादांचं एक गाणं आहे की भीमा तुझ्या हाताचे 5 लोक जर असते तर तलवारीचे नाते द्यायचे न्यायालयाचे असते
संघटनेला 5 लोक महत्वाचे असतात. 5 लोक महत्वाचे जर असतील, जर एका माता जर असले की संघटना एक चांगल्या मार्गाने चालते. 5 लोक जर संघटनेत असते तर ते संघटना चालत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना आपल्याला संदेश दिला आहे की संघटन व्हा. आपण शिकलो संघटित झालो तर संघर्ष आपल्यालाच चालले जातो. ज्यांच्यामुळे संघर्ष करायला येतो आपण करत नाही. बंधूंनो, सांगायचं एक पुणे या ठिकाणी गेलेलो आणि त्या पुणे ठिकाणी त्याच्या आंबेडकरांनी जयंती झाली. ती जयंती सर्व धर्माच्या लोकांनी केली. तर डॉक्टर सांगायचं इतकं असं आहे की डॉक्टर आंबेडकर इतका समाज पण आपल्या लग्नाला सगळ्या समाज नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हळद कष्ट काढले, एवढं कष्ट केले, मानवासाठी संघर्ष केला, त्यापासून पुढे भाषण चालू होतं. हॅलो, महिला मंडळाने तिथे भाषण केलं, एका बाईने भाषण केलं की ते पाण्याच्या संघर्षासाठी पाण्यासाठी कष्ट केले. तर संघर्ष करताना संघर्ष केला भारतला आणि त्या संघर्ष करताना बाबासाहेबांना जसं आता संरक्षण झालेलं होतं ते खूप संघर्ष करायला आपण का संघर्ष करायला लागला ते सुद्धा त्या बाई सांगून की पंडितजी जे आपली सगळ्याची बाई होती ती सगळं बाईकडे जायचं वामाचं गाणं आहे. मी निर्णय मागत करतं माझं एवढंसं काढायचं पाणी वाढ करणं आहे. ती परिस्थिती त्यावेळी होती. पाण्यासाठी आपल्या लोकांवर भीक पडायला लागायची आणि आज आपल्याला आपण बघतो झालं की पाणी आपल्या घरी होतं. आणि म्हणून ही जर परिस्थिती आपल्याला कशी लागायला तिथं संघटित राहणं गरजेचं आहे. संघटना असल्यामुळे एवढं होत नाही की या समाजाला वाईट अनुभव करायचं, वाईट त्याच्याबद्दल चालायला. त्यामुळे संघटित राहणं गरजेचं आहे आणि बोलण्याचं भरपूर आहे. मी भरपूरसाठी झाले आहे तुम्ही जास्त बोलणं घेता. डॉक्टरांचा अनुभव म्हणतात की माणसाने माणसासारखे माणसाचं लागलं तर ते माणूस करा शकतो. आणि म्हणून जर कधी घालून जाल गेले म्हणजे तुम्हाला सांगतो जेवण जे बोलायचं आहे. बंधूंनो, आतापर्यंत आपल्याला आपल्या सर्व मान्यवरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे. त्यांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करायचं आहे आणि आपल्याकडून जशी चांगल्यात चांगली कर्म कशी होती याकडे सर्वांनी प्राधान्य द्यायचं आहे. बंधूंनो, आपली जीवन पद्धती कशी असावी यावर थोडंसं भाष्य करणार आहे. आपल्या बौद्ध धर्मातील साहित्यामध्ये दीनगीता या ग्रंथातील एक महत्वाचं वृत्त आहे किंवा एक प्रवचन आहे. त्या महाराजांनी सांगितलं सिगार सुत्त असं या प्रवचनाचं नाव आहे, सुत्ताचं नाव आहे. त्यामध्ये तथागतांनी गौतम बुद्धांनी सामान्य माणसाने आपले जीवन कसे जगावे याविषयी व्यावहारिक आणि नैतिक नियम सांगितलेले आहेत. ते काय आहेत ते आपण सर्वांनी पाहूया. की आपण जे सामान्य नागरिक आहोत, गृहस्थ आहोत आपण, तर आपलं नियम म्हणजे आपण कसं चालावं, कसं वागावं याचे काही नियम सांगितलेले आहेत. ते आपण बघूया की त्या सिगार सुत्तामध्ये काय सांगितलं ते तथागतांनी आपण बघूया. राजपूर्ण नगरामध्ये एक श्रीमंत राजा एक व्यक्ती राहत होता. त्याचा अंत्यसमय जवळ आलेला. त्यांनी त्याच्या पुत्राला जवळ बोलवलं आणि त्या पुत्राला सांगितलं की पुत्रा, माझा अंत्यकाळ जवळ आलेला आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर एक मला वचन दे की माझा मृत्यू झाल्यानंतर ज्या काही 6 दिशा आहेत त्या 6 दिशांना तू प्रणाम करत जा. त्या श्रीमंत व्यक्तीचा काही काळाने मृत्यू होतो. मुलाला दिलेलं वचन, मुलगा ते वडिलांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत असतो. रोज सकाळी उठायचा मुलगा, स्नान करायचा ओल्या कपड्याने, सकाळी सकाळी 6 दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वरची आणि खालची या 6 दिशांना रोज आंघोळ ओल्या कपड्याने अंगावर पाणी घ्यायचं आणि पंचांग प्रणाम करायचं, ते प्रणाम करायचं. त्या समोर काय होतं, भगवान गौतम बुद्ध राजभर येथे राहत होते वेळूमध्ये आणि तथागत ह्या व्यक्तीला सिगार जो नावाचा हा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला रोज पाहायचं. हा व्यक्ती रोज सकाळी उठतो,
डोळ्यातून पाणी घेतो, ओल्या कपड्याने 6 दिशांना प्रणाम करतो. एक दिवस तथागत असं जात असतात त्या ठिकाणावर. त्यांना हे कृष्ण पुन्हा दिसतं. ते त्या सिगार जो माणूस आहे त्या सिगार माणसाला विचारतात की महोदय, आपण हे रोज कसं काय करताय की तुम्ही सकाळी उठताय, मी रोज तुम्हाला पाहतो की तुम्ही रोज सकाळी उठता, ओल्या कपड्याने 6 दिशांना प्रणाम करतात. तर त्यावेळेस सिगार म्हणतात की माझ्या वडिलांना मी वचन दिलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मला 6 दिशांना प्रणाम करायचा आहे. तर त्यावेळेस तथागत त्यांना असं सांगतात की आर्य धर्माप्रमाणे 6 दिशाची पूजा करणं म्हणजे 6 दिशांना नमस्कार करणं असं नाही, याचा अर्थ वेगळा आहे. तर त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतात की बनते ते तथागतांना वंदन करतात आणि मला ते विचारतात की मग मला त्याचं सांगा की 6 दिशांना पूजा करायचं तो नमस्कार करायचा म्हणजे काय आहे. तर तथागत ते तथागतांना बोलवतात, त्यांचा आदर सत्कार करतात, त्यांना बसायला जागा देतात आणि त्यानंतर ते पुन्हा विचारतात की तथागत 6 दिशांची पूजा म्हणजे काय आहे ते मला सांगा. त्यावेळेस तथागत ह्या सिद्धार्थ जो मनुष्य आहे त्याला सांगतात की हे गरुडपुत्रा, आर्य धर्माप्रमाणे 6 दिशांची पूजा व नमस्कार फार न्याय आहे. यावर सिद्धार्थी आर्य धर्मात कोणता नमस्कार व पूजा सांगितली आहे मला समजावून सांगा असे त्यांनी सांगितले. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या मनुष्याला 6 दिशाची पूजा करायची आहे त्याने प्रथम 4 कर्मक्लेश त्याग केले पाहिजे, 4 कारणांनी पाप कर्म करू नये आणि 6 संपत्ती नाशाच्या कारणांपासून अलिप्त राहिले पाहिजे. त्यानंतर तुम्ही 6 दिशांची पूजा करू शकता. आता हे 4 कर्मक्लेश काय आहेत ते आपण पाहूया, 4 पाप कर्म काय आहेत ते आपण पाहूया आणि 6 संपत्ती नाशाची जी कारण आहेत ती काय आहेत ते आपण पाहूया. तथागत सांगतात की 4 कर्मक्लेश म्हणजे काय आहे. जर तुमचं जीवन सुखी समाधानी जर करायचं असेल तर 4 कर्मक्लेशांपासून आपल्याला अलिप्त राहावं लागेल, त्याचं पालन करावं लागेल. त्याच्यामध्ये असं येतं की प्राणी मात्रांचा वध करू नये, प्राणी हत्या करू नये, जे आपल्याला पंचशीलामध्ये सांगितलेले आहे. प्राणी हत्या करू नये, चोरी करू नये, परगाव करू नये म्हणजे व्यभिचार करू नये आणि असत्य बोलू नये. हे 4 कर्मक्लेश आहेत. हे 4 कर्मक्लेश म्हणजे काय, जे केल्याने आपल्याला क्लेश होईल, आपल्याला त्याच्या यातना होतील. हे 4 कर्मक्लेश आहेत. प्राणी हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, असत्य बोलू नये. हे 4 कर्मक्लेश तथागतांनी सांगितलेले. आणि 4 पाप कर्म कोणते आहेत. छंद, दोष, द्वेषामुळे किंवा मोहामुळे किंवा भयामुळे पाप कर्म करू नये. मला हे बरे वाटते असा भलताच छंद करून ती कर्म करणं याला पाप कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा छंद असतो, कोणाला दोष असतो किंवा मोहामुळे काही पाप कर्म करतात किंवा भयामुळे जर मी असं केलं नाही तर दुसरं काही गोष्ट घडू शकते, ह्या भयामुळे जी पाप कर्म केली जातात अशी ही 4 पाप कर्म आहेत. आणि त्यानंतर तथागतांनी 6 संपत्ती नाशाची कारण सांगितली. सर्वांनी लक्ष द्या, ही 6 संपत्ती नाश का होते. जर एखाद्या संपत्ती कोणाची संपत्ती असेल, कोणत्या कारणाने संपत्ती नाश होऊ शकते याची 6 कारण सांगितलेली आहेत. लक्ष द्या, सुरादी म्हणजे दारू, गांजा, चरस, अफू आणि इतर पदार्थांचे सेवन करणे त्यांनी विचार करा बंधू. 2500 वर्षापूर्वी तथागतांनी सांगितलेले आहे की दारू पिऊ नका, गांजा, चरस, अफू आणि इतर पदार्थांचे सेवन करू नका, त्याने आपली आर्थिक हानी होऊ शकते, शारीरिक हानी होऊ शकते. शारीरिक हानी म्हणजे समजा एखादा व्यक्ती दारू पित असेल तर त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, मानसिक हानी सुद्धा होते. त्यानंतर त्यांनी दुसरं कारण दिलं, संपत्ती नाशाचं दुसरं कारण सांगितलंय की अवेळी बाहेर भटकणे. अवेळी म्हणजे अपरात्री म्हणा किंवा अवेळी जर वेळ नसेल आणि अवेळी जर एखादा व्यक्ती बाहेर फिरत असेल तर ते संपत्ती नाशाचं कारण आहे. त्यानंतर तिसरं कारण असं सांगितलं की नाटक आणि तमाशा इत्यादी गोष्टींपासून अलिप्त राहणे किंवा दूर राहणे. नाटक आणि तमाशा पाहिल्यामुळे काय होतं, माणसाला झोप मिळत नाही, पैसा जातो, त्यांचा वेळ व्यर्थ होतो. त्याच्यानंतर 4थं कारण सांगितलं तथागतांनी की जुगार खेळणे, ज्यामुळे आर्थिक तर नुकसान होतं परंतु दुसऱ्यांचा दोष पत्करावा लागतो. बघा 2500 वर्षापूर्वी तथागतांनी सांगितलेले की कोणत्याही जो सामान्य व्यक्ती आहे त्याने
तथागतांनी की पापी मित्रांची संगत करू नये. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला वाईट व्यसने लागू शकतात. त्याच्यामुळे जर पापी लोकांबरोबर जर तुम्ही राहिला तर तुम्हाला त्याच्यामुळे बदनामी सुद्धा पत्करावी लागते. तर ही 6 कारणं आहेत, 5 कारणं झाली. आणि 6वं कारण असं दिलं तथागतांनी की आळस. आळस हा एक 6वं कारण आहे की संपत्ती नाश होऊ शकतो. म्हणजे जर एखादा आळशी व्यक्ती असेल तर तो वेगवेगळी कारणं देऊ शकेल की आता ऊन आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, मी आता काम करत नाही, नंतर काम करेल. आणि ह्या आळसामुळे संपत्तीचा ऱ्हास होऊ शकतो, तो नाश होऊ शकतो. म्हणून ही 6 कारणं आणि 4 आत्मक्लेश म्हणजे प्राणी हत्या करू नये, चोरी करू नये, मद्यपान करू नये, व्यभिचार करू नये, असत्य बोलू नये. त्याच्यामुळे आणि 6 जी कारणं दिली तुमची संपत्ती नाशाची, ही कारणं जर आपण टाळली तर त्यानंतर तुम्ही 6 दिशांना नमस्कार करू शकता. म्हणजे ही पहिली 4 आत्मक्लेशाची कामं करू नये, त्याच्यानंतर 4 त्यांनी सांगितलेले पाप कर्म करू नये आणि 6 संपत्ती नाशाची ही कारणं ही समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आचरण केल्यानंतर तुम्ही 6 दिशांची पूजा करू शकता. आता हे 6 दिशांची पूजा करायची म्हणजे काय करायचं तर तथागतांनी सांगितलेलं आहे. जेव्हा ते सिंहासनावर 6 दिशांना प्रणाम करत होते सकाळी, तथागतांनी त्यांच्या पद्धतीने त्या सिंहासनावर माणसाला सांगितलं पूर्व दिशा. पहिला नमस्कार करायचा आहे पूर्व दिशेला. म्हणजे तुमचे जे आई वडील आहेत त्यांचे पाय तुम्ही पूजा करावी, त्यांचे काम करावं, आई वडिलांचं काम करावं, त्यांचं पालन पोषण करावं, तुला चालत असताना सत्कार्य काळजी करावी, त्यांच्या वचनात वागून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी व्हावे. जर त्यापैकी कोणी जिवंत नसेल तर त्या आई वडिलांच्या नावाने दान धर्म करणे. म्हणजे हे केल्याने पूर्व दिशेचं मी पूजन केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलंय की दक्षिण म्हणजे हे पूर्व दिशेला पूजा करत असताना आई वडिलांची पूजा तर करायचीच आहे आपल्याला. त्याच्यापासून काय होईल तर आई वडील तुम्हाला पापापासून निवारा करतात. जे जर पाप तुम्ही करत असेल तर त्यापासून तुम्हाला निवारा मिळेल. कल्याणकारक मार्गात लावतात. म्हणजे आई वडिलांची पूजा केली तर तुम्हाला ते कल्याणकारक मार्ग दाखवतील. आपले जे कला कौशल्य आहे ते शिकवतील, योग्य स्त्रीशी आपलं लग्न करून देतील आणि योग्य वेळी आपली मिळकत आपल्या मुलाच्या स्वाधीन करते. ही 5 कर्म होऊ शकतात. मी पूर्व दिशेला म्हणजे आई वडिलांची पूजा केली तर. त्याच्यानंतर तथागतांनी दुसरा सल्ला दिलाय दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला म्हणजे काय म्हणायचंय तर तुमचे जे गुरुवर्य आहेत तर त्यांचा आदर सत्कार केला. जर तिचे गुरु जवळ आले तर त्यांना उठून उभे राहावं, नमस्कार करावा. ते आजारी असतील तर त्यांची सेवा करावी. श्रद्धापूर्वक जे शिकवतील ते समजावून घ्यावं आणि त्यांचे काय काय पडलं असेल, काम असेल तर ते करावं. ते शिकवतील ते उत्तम प्रकारे शिकावे. या 5 गोष्टी जर शिक्षकांनी गुरुची पूजा केली तर या 5 प्रकारच्या शिक्षावर अनुग्रह करतात. तर याच्यामुळे काय होईल शिक्षक गुरु जे आहेत ते शिक्षकावर अनुग्रह करतील, त्यांना ज्ञान देतील. म्हणजे ते काय करतील तर चांगला आचार शिकवतील. शिक्षक तुम्हाला चांगल्या रीतीने कला कौशल्य शिकवतात. जे काही त्यांना येत असेल तेवढे सार ते शिक्षकाला शिकवतील. आपल्या आपल्या मित्रांना त्याची स्तुती करतील आणि त्याला कुठे गेला तरी पोटा पाण्याची अडचण पडू नये अशी विद्या शिकवतात. म्हणजे गुरुंची जर आपण आदर सत्कार केला तर गुरु आपल्याला मान सन्मान देतील अशी विद्या शिकवतील की त्याच्यामुळे त्या शिक्षकाचा सत्कार होईल, काम चांगले होतील. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले 3री दिशा जी आहे पश्चिम दिशा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले पती आणि पत्नी त्याच्यामध्ये काय काम आहे ते सांगितले तथागतांनी की पतीला किंवा पत्नीला तिला मान द्यावा, कोणत्याही तऱ्हेने तिचा अपमान करून होऊ देऊ नये, अन्य स्त्रीशी संबंध ठेवू नये आणि घरचा कारभार तिच्यावर सोपवा. तिला वस्त्र वगैरे कुठल्याही गोष्टी कमतरता पडू देऊ नये. आणि असं केल्याने पत्नीची पूजा केली तर ती पत्नी 5 प्रकारचे उपकार होते. म्हणजे त्यामुळे काय होईल पत्नी काय करू शकते ही जर 5 कर्म केली आपण तर पत्नी काय करेल तर घरात चांगली व्यवस्था केली, नोकरचाकरांना प्रेमाने सांभाळेल, पतिव्रता होईल, पत्नी मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करेल आणि सगळ्या गृहकृत्यात उद्योगी आणि दक्ष होते. याप्रमाणे जर पतीने पश्चिम दिशा जी बाह्य आहे जी पत्नी आहे तिची पूजा केली
तो त्याला सुकावं होतो. त्यानंतर तथागतांनी सांगितले की जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेचं पूजन करायचं म्हणजे काय करायचं तर आपले जे आप्तमित्र आहेत किंवा मित्र परिवार आहे त्यांची पूजा करावी, त्यांना देण्यासारख्या असलेल्या वस्तू द्याव्या, ते घरी आले तर त्यांच्याशी प्रिय भाषण करावे, त्यांचे काम पडे करावे, आपणासारखे त्यांना लेखावे आणि पाचवा आहे की त्यांच्याशी निष्कपट वर्तन करावे, म्हणजे कोणतेही कपट न करता वर्तन असावं. आणि ह्या जर 5 कर्म केल्याने काय होईल तर जे आपला मित्र परिवार आहे तो बेसावत असताना एखादे त्याच्यावर काही संकट आले तर तो आपल्याला रक्षण करेल, काही प्रसंगी त्याच्या संपत्तीचे रक्षण करेल, संकट आले तर भागत असेल तर त्याला धीर देईल आणि विपत्ती आली तर त्याला सोडित नाही आणि त्याच्या संपत्तीवर सुद्धा ते उपकार करतात. अशा प्रकारे ही उत्तर दिशा गृहस्थाला कल्याणकारक होते. त्याच्यानंतर तथागतांनी सांगितले की खालची दिशा, खालच्या दिशेचे सेवन करायचं म्हणजे पूजन करायचं म्हणजे काय, म्हणजे जे आपले जे नोकर चाकर असतील, सेवक असतील, त्यांचं सामर्थ्य पाहून त्यांना काम करायला द्यावं, त्यांना योग्य वेतन द्यावं. आजार पडले जर एखादा सेवक आजारी पडला तर त्यांची शुश्रूषा करावी, म्हणजे त्यांची सेवा करावी, वारंवार त्यांना उत्तम भोजन द्यावे आणि उत्तम कामाकरता त्यांना बक्षीस द्यावे. आणि ही जर कृती केल्यानंतर काय होईल, जे आपले काही सेवक आहेत ते धनी उठण्यापूर्वी उठतील किंवा धनी निजल्यानंतर ते निघतील, म्हणजे जे आपले मालक आहेत ते उठण्यापूर्वी उठतील, मालक निजल्यानंतर झोपतील आणि धन्याच्या मालाची चोरी करणार नाही. त्याच्यानंतर उत्तम तऱ्हेने काम करतात आणि सर्वत्र धन्याची भीती बसतात. जर हे असं केलं, जर मालकाने त्याच्या सेवकाप्रमाणे सेवकाचे असं जर वागलं तर ते आपल्या धन्याची कीर्ती सगळ्यांपर्यंत सांगत राहतील की माझा धनी किती चांगला आहे, मालक किती उत्तम आहे. या प्रकारचं उत्तर दिशेचं झालं. त्याच्यानंतर तथागतांनी सांगितलं जी वरची दिशा आहे त्यांची वरची दिशा म्हणजे काय आहे, जर एखादा साधू संत किंवा भगवंत किंवा भक्ती किंवा आपल्याकडे जर आला तर त्याचा देहाने सत्कार करावा, आदर करावा, वाचेने आदर करावा, मनोभावे आदर करावा त्यांचा आणि त्याने काही लागल्यास द्यावे. भिक्षेने जर कोणी भिक्षुक आला असेल तर त्यांना आडकाठी आणू नये, त्यांना दान धर्म करावा. आणि असं केलं म्हणजे काय होईल, जे भक्तीचे असेल तर उच्च साधू असतील तर ते पापापासून त्यांचे निवारण करतील, कल्याणकारक मार्गाला लागतील, प्रेमपूर्वक अनुग्रह करतात आणि उत्तम धर्म शिकवतात, शंका निवारण करतील आणि समाधानाने त्यांचे जे काही क्लेश असतील किंवा शंकानुसार निवारण करतील. अशा प्रकारे तथागतांनी हे सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सामान्य जीवन जगायचं असेल तर 4 प्रेरदायक कामं करू नये, 4 पाप कामं करू नये आणि 6 जी संपत्ती नाशाची जी कारण आहेत त्या संपत्ती नाशाचे कारण जी समजून त्याच्यावर आपलं कार्यवाही करणे आणि ह्याच्यामुळे तुमचं सर्वांचं कल्याण होईल. मला वाटतं खूप वेळ झालेला आहे, मी बघता नाही तर मला असं वाटलं की आपल्यापर्यंत कमी कमी ऐकावं, आपल्या सर्वांसमोर जावं आणि म्हणून हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ खूप झाला आहे त्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आताच्या माझं मनोगत जे आहे ते मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं